वर्तन की काही अनसारखे, म्हणजे पहिल्यासारखंच वर्तन वागणं जे काय आहे ते पहिल्यासारखंच आहे का आणखी काही वेगळं आहे, असं विशाल देव आपल्या पत्नी मालालेसाला सांगतात. तेही ओहाळे कमळावसाते पुशिले. आणि मग मालाईसा कमळाईसाला विचारतात, काय मागेला सारखे वर्तन की काही अनसारखे. हरिपाल देवाचं वर्तन एकांतामधलं पहिल्यासारखंच आहे की आणखी काही वेगळं आहे. तेही म्हणितले मागेलाची सारखे. तर मग कमळाईसाने काय सांगितलं मालाईसाला की जे आमच्या एकांतामधलं जे वर्तन जे वागणं ते त्यांचं पहिल्यासारखंच आहे. मग प्रधाने बाळलेने पुसविले. मग प्रधानाने काय केलं, परत आणखी मालाईसाला सांगितलं की आता तुमचे जे काही बाळ लेणे आहेत, म्हणजे कोणाचे बाळ लेणे, हरिपाल देवाचे बाळ लेणे म्हणजे अलंकार. बाळ लेणे म्हणजे ते अलंकार सोन्याचे, तर ते विचारा म्हणे. मग प्रधाने बाळ लेणे पुसविले. कमळा रानिया म्हणितले तुमचे बाळ लेणे के आहे. मग काय केलं, त्यांच्या सांगण्यावरून, मालाईसाच्या सांगण्यावरून कमळाईसानं काय केलं, हरिपाल देवाला विचारलं की तुमचे जे बाळ लेणे आहेत, तुमचे जे अलंकार आहेत, ते अलंकार कुठं आहेत ना. उगाना आहे. तर हरिपाल देव काय म्हणतात, आहे. जिथं जी सामानाची जी काही जागा आहे त्या ठिकाणी ते ठेवलेलं आहे. म्हणजे जिथं पहिले ठेवलेले होते त्याच जागा ते नाव सांगितलं. तरी काही काही आहे ना, मुके अमुके आहे ऊन पुरली. तर कमळाईसा हरिपाल देवांना विचारतात, मग दागिने आहेत त्या ठिकाणी आहे, तर मग ते काय काय आहेत. त्या दागिन्याचे प्रकार हातातले असतील, पायातले असतील, गळ्यातले असतील, काय काय जे काय अलंकार, त्या अलंकाराची नावं विचारले तर मग त्यांनी बरोबर सांगितले की हे असे असे अलंकार आहेत. आणि मग त्यांना कमळाईसाला खून पडली. हे तुलेनी त्याचा संदेह निवर्तला. आणि हीच गोष्ट कमळाईसानं मालाईसाला सांगितली, मालाईसानं विशाल देवाला सांगितली. आणि मग विशाल देवाची खून पडली, त्याची जी भ्रांती आहे ती भ्रांती पेटली. खून पुरली येतेवलेनी त्याचा संदेह निवर्तला. एवढ्याने काय होतं, जी शंका आली होती, जो संदेह निर्माण झाला होता तो निघून गेला. मग भ्रांती फिटली, भ्रांती निघून गेली. मग सर्वज्ञ म्हणितले. स्वामी काय म्हणतात, कोणाला म्हणतात स्वामी, महाराजाला म्हणतात. बाई येथोनी त्याचे सगळे गुणधर्म स्वीकारिले. स्वामी काय सांगतात महाराजांना, येथोनी त्याचे सगळे गुणधर्म स्वीकारिले. येथोनी म्हणजे कोणी, आम्ही काय केलं तर हरिपाल देवाचे जे काही गुणधर्म आहेत, जे देहधर्म आहेत, त्या सगळ्या देहधर्माचा गुणधर्माचा आम्ही स्वीकार केला.